पोलिसाला धक्काबुक्की, ताकमोगेला सक्तमजुरी। 2015 ची घटना, 7500 रुपयांचा दंड। सोलापूर पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की केल्याप्रकरणी माजी नगरसेवक नागेश ताकमोगे यांना 1 वर्षाची सक्तमजुरी आणि 7500 रुपये दंडाची शिक्षा झाली। अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे मोहिते यांनी हा निकाल दिला। या प्रकरणात सरकारी पक्षाकडून 11 साक्षीदार तपासण्यात आले होते। 7 फेब्रुवारी 2015 रोजी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त महिपती इंदलकर हे कर्मचाऱ्यांसह आसरा चौक परिसरात कर्तव्यावर होते। त्यावेळी वाळूने भरलेल्या एका टिप्परमुळे वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी टिप्पर चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली नसल्याचे लक्षात येताच टिप्पर विजापूर नाका पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात सांगितले। त्यावेळी आरोपी ताकमोगे 10 ते 15 जणांसह तिथे आला। हा ट्रक माझा आहे, तो पोलीस स्टेशनला नेऊ देणार नाही, असे म्हणत त्याने पोलिसांशी हुज्जत घातली। अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली। रस्त्यावरील इतर वाहनांच्या चाव्या काढून घेत रस्ता जाम केला। पोलिसांना धमकावून कामात अडथळा आणला। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. दत्तूसिंग पवार आणि ॲड. शैलजा कॅतम यांनी एकूण 11 साक्षीदार तपासले। सादर केलेला पुरावा आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला कलम 353 नुसार 1 वर्ष सक्तमजुरी आणि दंड ठोठावला। या प्रकरणात एपीआय अनिल चौगुले यांनी तपास केला। आरोपीतर्फे ॲड. पी. बी. लोंढे यांनी काम पाहिले।